जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 12वा विवेकवैराग्य नाम समास 5वा आत्मनिवेदन नाम। श्रीराम समर्थ। रेखेचे गुंडाळ्या केलेय मातृकाक्षरीय शब्द जाले, शब्द मिळून चाले। श्लोक गद्य प्रबंध। रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की अक्षरे तयार होतात, त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार होतात। येऊन त्यांतून श्लोक गद्य प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होते। वेदशास्त्रेय पुराण्य नाना काव्य निरूपण्य ग्रंथभेद अनुवादण्य किती म्हणोनी। वेद शास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे इत्यादी ग्रंथांचे अनेक प्रकार आहेत, ते किती म्हणून सांगावेत। नाना ऋषी नाना मत्य पाहव जाता असंख्यात्य, भाषा लिपी जेथ तेथ्य काय उण्य। अनेक ऋषी झाले, त्यांची अनेक मते आहेत, ती सांगता येणे शक्य नाही, कारण ती असंख्य आहेत। अनेक भाषा आणि अनेक लिप्या असल्याने ग्रंथांना काय तोटा। वर्ग ऋचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती, प्रसंग माने समास पोथी बहुधा नाम्य। वेदांतील वर्ग वेद मनु इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले मनुस्मृती आदी ग्रंथ, अध्याय सर्ग स्तबक जाती इत्यादी ग्रंथ, विभाग माने समास आदी चंपू आदी काव्याचे भाग आणि पोथ्या किती म्हणून नावे सांगावीत। नाना पदे नाना श्लोक नाना बीर नाना कडक नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधान्य। नाना पदे नाना श्लोक नाना वीर कडक साक्या दोहे इत्यादी हिंदी काव्यांतील छंद अशी अनेक नावे आहेत। डफगाण्य माचीगाण्य दंडीगाण्य कथागाण्य नाना माने नाना जसन्य नाना खेळ। याशिवाय डफगाणे माचीगाणे दिंडी गाण्याचे प्रकार तसेच कथागाणे नाना माने नाना आडकथा नाना खेळ इत्यादी गाण्यांचे अनेक प्रकार आहेत। ध्वनी घोष नाद रेखा चौव वाचामध्ये देखा वाचारूपेनही ऐका। नाना भेद ध्वनी घोष नाद रेखा असे चारी वाचांमध्ये अनेक भेद आहेत। वाणीचेही अनेक प्रकार आहेत। उन्मेष परा ध्वनी पश्यंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्न्य। उन्मेष म्हणजे स्फूर्ती ही परावाचा होय, ध्वनी ही पश्यंती, नाद ही मध्यमा आणि शब्द ही चौथी वैखरी वाणी होय। या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रगट होतात। आकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर पौटमात्रा तदनंतर 52 मातृका। सर्वप्रथम आकार उकार मकार आणि अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला आणि त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजने मिळून 52 अक्षरे निर्माण झाली। नाना भेद रागज्ञान नृत्यभेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना। नाना प्रकारचे रागज्ञान नृत्याचे भेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान व त्याचे विवरण सर्व काही शब्दांच्या योगेच चालते। तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्तत्व मूळ माया। तत्वांमध्ये शुद्ध सत्व हे मुख्य तत्व जाणावे, ह्यालाच अर्धमात्रा महत्तत्व किंवा मूळमाया म्हणतात। नाना तत्वया लहान थोरे मिळून अष्टही शरीर्य, अष्टा प्रकृतीचे वार्य निघून जातेय। नाना लहान थोर तत्वांच्या कमी अधिक मिश्रणाने 8 देह निर्माण होतात। 4 पिंडाचे व 4 ब्रह्मांडाचे पंचमहाभूते व त्रिगुण मिळून अष्टा प्रकृती बनते। तिच्यामध्ये चंचळ वायू असल्याने ती निघून जाते। वार्य नसता जे गगन तैसे परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरीक्षण करून पाहावे। चंचळ वायू लय पावल्यावर जसे निश्चल गगन शिल्लक उरते, तसे परब्रह्म सघन सर्वत्र कोंदटलेले असते। 8ही देहांचा निराश करून त्या निश्चल परब्रह्मास अनुभवाने जाणावे। ब्रह्मांड पिंड उभार पिंड ब्रह्मांड स्वार दोहिवेगळे सारासार विमळ ब्रह्म। ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणी आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संहारणी कशी होते ते जाणून घ्यावे, म्हणजे सारासार विवेकाने या दोहिवेगळे जे विमल ब्रह्म त्याचा बोध होतो। पदार्थ जड आत्मा चंचळ विमळ ब्रह्म ते अनिश्चळ, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होये। सर्व दृश्य पदार्थ जड असतात, अंतरात्मा चंचळ असतो, फक्त विमल ब्रह्म तेवढे निश्चल असते। त्या विमल ब्रह्माचे मनन निदिध्यासन चिंतन करता करता सहज तद्रूपता प्राप्त होते। पदार्थ मनया काया वाचा मी हा ओघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा। सर्व दृश्य पदार्थ आपले मन काया वाचा यांसह मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे हे जड आत्मनिवेदन होय। चंचळ करता तो जगदीश, प्राणीमात्र तो त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही। ईश्वर म्हणजेच मूळमाया अथवा अंतरात्मा हा चंचळ असून तोच करता आहे आणि प्राणमात्र त्याचा अंश आहे। येथे आपण म्हणजे मी म्हणून कुणी नाहीच। चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोठेंची नाही। देव हाच करता, आपणाला अस्तित्वच नाही
ही धारणा दृढ होणे हे चंचळ आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार. आत्मनिवेदनाचा प्रकार. जाणीजे ऐसा. चंचळ हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि निश्चल देव हा निराकार असून एकला एक आहे. त्याच्याशिवाय अन्य काही नाहीच ही अनुभूती येणे हा आत्मनिवेदनाचा प्रकार होय. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैंचा. निश्चळ आत्मनिवेदनाचा. विवेक ऐसा. जेथे चंचळाचा म्हणजे मूळमायेचाच पत्ता नाही तेथे आपण म्हणून अस्तित्व राहीलच कसे हा विचार दृढ होणे हा निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक होय. तिहीन प्रकारे आपण. नाहीय नाहीय दुजेपण. आपण नसता मीपण. नाहींच कोठेय. याप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनात मीपण म्हणजे आपणच शिल्लक उरत नसल्याने तेथे दुजेपण म्हणजेच वेगळेपणा उरतच नाही. आपणच नाही मग मीपण तरी कोठे असणार. पाहता पाहता अनुमानल्य. कळता कळता कळवा आल्य. पाहता अवघेंची निवांत झाल्य. बोलण्या आता. ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागते आणि कळता कळता प्रत्यक्ष अनुभव येतो. याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्मच राहिले तेव्हा आता बोलण्यासारखे काही उरलेच नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. आत्मनिवेदननाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.